पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आलेले आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या दोघांचेही अभिनंदन करायचे आहे। नवतीच्या सोहळा आणि सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त करण्यात आलेल्या या पुरस्काराच्या वितरणाबद्दल आपल्या दोघांचे खूप खूप अभिनंदन, खूप कौतुक। तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरश्रीभवन्तः भवन्तु। तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु। नेत्रोदकस्पर्शाः गणपती कुलदेवता स्मरण करायचं। आरंभ काले निर्विघ्नमस्तु। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वदा सर्वकार्येषु नाशदेशाय मङ्गलम्। ईशामृतोऽस्तु भगवान् मङ्गलायतनं हरिः तं सुदृढं तदेव ताराबलं च भूतिध्रुवाणि तरोतिर्मम सर्वेषारम्भकार्येषु Fully charged battery, fully charged. ब्रह्मेशं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये। ओम चतुर्विश्वसदावारौ नक्षत्रं विश्वदेव च योगश्चरणं विष्णुं सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पूर्वाष्टदेवङ्गलविशिष्टायां शुभपुण्यर्घ काङ्क्रिया कुलोत्पन्नस्य वर्धमान नाम शर्मणाः अत्रात्लवैचा सपत्निकाः सकलकुटुम्बानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल जनानां श्री गुरोः परमगुरोः परमेष्टि गुरोः सद्गुरूणाम् अखंडित कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम आषाढ़ मास द्वादशी शुभ दिने गुरु पूर्णिमायां पुण्य पर्वकाल निमित्तं सद्गुरु देवतानां पाद्य पूजन महम महागणपति भगवान देवता ब्रह्मा प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। नमो देव्यै महादेव्यै शिवायै हृदं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता सुराम जगज्जननी जगदम्बा कुलस्वामिनी भगवती माता देव्यै नमो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। ओम सहस्रस्त सभूमिग्नो सर्वत श्रुत्वा ततिष्ठद्। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याय लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावारतीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुभ्यो नमः। तिलकं कुर्यात् आनन्दमानन्दकर प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निरबोधरूपं योगेन्द्र विद्यं भवलोकभङ्गं श्रीमद्गुरुनित्यमहं नमामि। सद्गुरुभ्यो नमः। चन्दनं समर्पयामि सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। वस्त्रं गजातिगरवीररसाल पुष्पैः बिलमि जगदीश्वर मे प्रसीद। वस्त्रं महावस्त्रं समर्पयामि। पुष्पमालां बृहस्पति प्रसूतास्तान मुञ्चं त्वग्गो हसाः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। पुष्पमालां समर्पयामि। नैवेद्यम् ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि। औक्षणम्
जनेभ्यः ब्रह्मराजन्याभ्याग्शूद्राय चारजाय जस्वाय चारणाय च प्रियो देवानां दक्षिणायै धातुर्य भूया समयं मे कामः समृद्ध्यता उपमादो नमतो यावत् भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननं तावत् तिष्ठमेदिन्या सन्तति पुत्रपौत्रिके देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। हा हा काढते. एक मिनिट थांबा तुम्ही इकडून घ्या ताट. हा त्वमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् सद्गुरुभ्यो नमः मन्त्रपुष्पाञ्जलिमामि नमस्कारं करोमि। आनन्दमानन्दकर प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगे मत्कुरु नित्यमहं नमामि। नमस्कार। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। गुरुशरणं अवतरणं गुरुशरणं अवतरणं गुरुशरणं अवतरणं गुरुशरणं अवतरणं होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य होत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनताया स्वये भक्त प्रारब्ध घडवी। कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला महाभारत पुराणे आणि वेदांचे वर्गीकरण करणारे आपले महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला म्हणून यास आपण व्यास पौर्णिमाही म्हणतो।
महर्षी व्यासांना मानव जातीचे आद्य गुरु मानले जाते आणि या दिवशी सर्वप्रथम व्यासांचे पूजन केले जाते. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंच्या चरणी येतात, त्यांची पाद्यपूजनेचा सोहळा साजरा करतच असतो. वाद्यपूजन होत नाही, त्याच्याशिवाय कार्यक्रम होत नाही. आणि त्याच्यामुळे मी विनंती करतो वर्धमानला की त्यांनी स्टेजवर या. नमस्कार. आदरणीय पिताश्री श्री नागनाथजी फटाले आणि मातोश्री सौ सिंधू फटाले यांचा हा आपण नवतीचा आणि सहस्त्र चंद्रदर्शन हा सोहळा इथे संपन्न करत आहोत. आणि या निमित्ताने त्यांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी, त्यांना प्रणाम करण्यासाठी अत्यंत नम्रतेने, विनयपूर्वक आम्ही मान कन्हैया ट्रस्टच्या वतीने त्यांना जो पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे तो आहे जीवन साधना गौरव पुरस्कार आणि दुसरा आहे मातृशक्ती सन्मान पुरस्कार. आणि या पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय पोपटरावजी पवार सर, जे पद्मश्री आहेत. हिवरे बाजार एक आदर्श गाव निर्मिती त्यांनी केली. केवळ एक गाव निर्मिती नाही केली, आदर्श केला, तर अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी गवसणी घातलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळालेला आहे. आणि सांगण्यास आनंद होतोय की भारतातले काही निवडकच असे गाव आणि शहर आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक घर हे कोट्यावधीचं आहे, लखोपती आहे. आणि त्या गावांमध्ये हिवरे बाजार हे गाव आहे. तर असे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. माननीय आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत आदरणीय सुभाषजी बोंद्रे सर, की जे दिव्य मराठी या न्यूजपेपरचे महाराष्ट्राचे हेड आहेत. आणि त्यांचा नाव लौकिक खूप मोठा आहे. एक पत्रकार म्हणून, एक लेखक म्हणून, एक समाज हित जपणारे म्हणून. आणि आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष त्यांनी स्वीकारलेला आहे. मी हृदयपूर्वक त्यांचं स्वागत करते. आपल्या समवेत आहेत आपल्या कुटुंबाचे प्रमुख असणारे, कुटुंबावर नेहमी वरदहस्त देणारे आणि संभाजीनगरमध्ये युरोलॉजिस्ट म्हणून ज्यांचं फार मोठं नाव आहे असे, आणि समाजामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या नवीन सुधारणा करणारे असे डॉक्टर पुरुषोत्तम दरक सर आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांचेही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करते. आता सांगितल्याप्रमाणे श्री आदरणीय शैलेंद्रजी गाडे सर हे DRDO ही जी संस्था आहे आपल्या भारतातली अग्रगण्य संस्था आहे, जे भारताचं रक्षण करण्यासाठी निर्माण झालेली, संशोधन करण्यासाठी निर्माण झालेली, विज्ञानाची उंची गाठणारी अशी संस्था आहे. त्या संस्थेचे भारताचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या सोबत त्यांनी कार्य केलेलं आहे. अशाही गाडे साहेबांचं आणि आमचा आनंद आहे की आमचे ते व्याही आहेत, त्यांचं आम्ही खूप मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर सुरेशजी जाजू सर निजामाबादला असतात आणि ही जी काही गुरुपौर्णिमेची जी परंपरा आहे ही सुरू त्यांनी केलेली आहे. आणि आज 40 वर्ष सलगपणे आपण तो आनंद सोहळा साजरा करत आहोत. असे ते जनक असणारे डॉक्टर सुरेशजी जाजू सर यांचंही मनपूर्वक हार्दिक मी स्वागत करते. आज माझ्या समोर बसलेली प्रत्येक व्यक्ती ही महान आहे, खूप योगदान दिलेली आहे. अनेक कुणी नांदेडहून आले, कुणी हिंगोलीहून आणले, कुणी परभणीहून आले, संभाजीनगरहून आले, कुणी दिल्लीहून आले, कुणी बेंगलोरहून आलेलं आहे, कुणी नागपूरहून आलेले आहे. अशा विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व माझ्या सगळे सोयरे असणाऱ्या सर्वांना मी नमन करून त्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते.
खरं म्हणजे आदरणीय आई आणि आदरणीय अण्णा यांनी आम्हा 4 भावंडांना घडवलं, लहानाचं मोठं केलं. म्हणजे त्यावेळची परिस्थिती खूप बिकट होती, वेगळी होती. आणि अशा वेळेस म्हणजे फक्त घडवलं नाही तर इतकं संस्काराने परिपूर्ण केलं की मी नेहमी असं म्हणत असते की माझं माहेर म्हणजे सतयुग आहे. म्हणजे सत्य, अहिंसा ही जी मूल्य आहेत जी आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत नाहीत, पण ते माहेरी मला पाहायला मिळतात. माझे सगळे भाऊ निर्व्यसनी आहेत. कोणाला बडीशोप खाण्याचं सुद्धा किंवा खोटं बोलण्याचं सुद्धा व्यसन नाहीये. असं आई वडिलांनी खूप सुंदर असे संस्कार आमच्यावर घडवलेले आहेत. आणि म्हणून सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये एक अव्वल स्थान देऊन आहेत. माझ्या नंतरच्या पाठीशी असलेला सुनील हा नाशिकला असता, तो मोठा इंजिनियर आहे आणि मोठी मोठी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. आणि त्यासोबतच डॉक्टर हेमंत फटाले एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत आणि मराठवाड्यातले पहिले एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. आणि मोठे मोठे लोक त्यांचे पेशंट आहेत आणि अत्यंत सेवाभावी असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. सर्वात छोटा म्हणजे प्रशांत, आणि प्रशांत नावाप्रमाणेच शांत आहे, प्रशांत आहे, सद्गुणी आहे, सुस्वभावी आहे आणि अत्यंत नम्रता पूर्वक त्यांनी सर्व फार्मसी करून त्यांनी मेडिकल मध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. असं आम्ही भावंड आणि आमच्या भावंडांना घडवणारे असे आमचे आई वडील आहेत. माझी आई जेव्हा आईचा विवाह झाला तेव्हा फक्त 8वी शिकलेली होती आणि त्यानंतर आईची शिकण्याची इच्छा होती आणि आदरणीय अण्णांनी त्या शिक्षणाला खूप मोठं प्रोत्साहन दिलं. तो काळ फार वेगळा होता आणि त्या काळामध्ये शिक्षणाचं म्हणजे महिलांच्या शिक्षणाचं एवढं काही मोठं महत्व नव्हतं, पण त्या काळामध्ये आईची असणारी इच्छा आणि वडिलांनी दिलेला पाठिंबा यामुळे आईने 9वी केली. 10वीत जेव्हा आई शिकत होती त्यावेळेस मी आईच्या गर्भामध्ये होते, आईच्या पोटामध्ये होते. त्यामुळे गर्भ अवस्थेतच मी 10वीची परीक्षा दिली आणि पास सुद्धा झाले. त्यानंतर आईने म्हणजे युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठाशी संपर्क करून त्याद्वारे मग 11वी म्हणजे त्यावेळची फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर केली. नंतर BA झाली. BA होऊन ती थांबली नाही तर MA सुद्धा झाली. म्हणजे MA मा आणि आई असणारी मा म्हणजे डबल मा अशी पदवी आईला प्राप्त झाली. आणि हे सगळं करत असताना की लहान मुलांवर संस्कार करणं, त्यांचं शाळा अभ्यास पाहणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं आणि संपूर्ण संसार हा आईने असा पेलला. आणि आईने ग्रंथपाल म्हणून शारदा मंदिर कन्या प्रशालामध्ये आपली सेवा रुजू केली आणि सर्वांनाच म्हणजे आता मी पाहते की हजारो विद्यार्थिनी घडवल्या. म्हणजे आमची ही मुलींची शाळा आहे शारदा मंदिर कन्या प्रशाला. मी सुद्धा त्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि त्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थिनी घडून गेल्या आणि प्रत्येकाला आईची आठवण आहे की त्यांना माहिती आहे कुठलं पुस्तक कुठल्या विद्यार्थ्यांना कुठल्या अभ्यासासाठी आवश्यक आहे, त्यानुसार आईने दिलेलं ते योगदान. आणि म्हणूनच आईला वंदन करण्यासाठी आम्ही मान कन्हैया ट्रस्टच्या वतीने शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार सुरू केला. 5 जणींना आपण दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करतो. आणि त्यासोबतच आदरणीय अण्णांची अण्णांची पत्रकारिता ही थोड आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्या नावाने मान कन्हैया ट्रस्टच्या वतीनेच आपण आदर्श पत्रकार जीवन गौरव पुरस्काराचाही घोषणा आज या निमित्ताने करणार आहोत. आणि त्यासोबत त्यांची जी निवड समिती निवड करत आहे आणि 6 सप्टेंबरमध्ये तो सोहळा पुण्यामध्ये करण्याचं ठरलेलं आहे. फटाले कुटुंबियांच्या वतीने आदर्श ग्रंथपाल पुरस्कार माननीय आईच्या नावाने दिला जातो. सौभाग्यवती सिंधू फटाले आदर्श ग्रंथपाल पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो. त्यासाठी आमचे तिन्ही भावांनी यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि असं हे आमचं कुटुंब लहानाचं मोठं झालं आणि सगळ्यांनाच अत्यंत उत्तम संस्कार दिले. म्हणजे संस्काराचा पाया हा भरभक्कम असल्यामुळे मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये जा ते नंबर 1च होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्याप्रमाणे माझे भाऊ आहेत त्याप्रमाणे माझ्या बहिणी पण आहेत. सगळ्यांविषयी सांगायचं तर खूप वेळ जाणार आहे. मी आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आई वडिलांच्या चरणी कोटी 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 मी नमन करते, वंदन करते, नमस्कार करते आणि परमेश्वरा चरणी प्रार्थना करते
की यांचं आरोग्य नेहमी निरोगी राहू दे, त्यांना आनंद मिळू दे, त्यांना समाधान मिळू दे आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. आणि सर्व हे दोघं जण समाज हित साधणारे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समाजाची अनेक उन्नती होऊ दे, विकास होऊ दे अशी नम्र प्रार्थना ईश्वरचरणी मी करते आणि माझं स्वागताचं एक छोटंसं निवेदन मी इथे थांबवते. धन्यवाद. ती पुढे वाटचाल करत आहे. तरी श्लोका, तुझ्या नृत्यासाठी आम्ही सगळेजण खूप आतुर आहोत. तुला खूप खूप ऑल द बेस्ट. आणि गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सरस्वती नमः. या कुंदेंदू तुषार हार धवला. या कुंदेंदू तुषार हार धवला. या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा. या श्वेतपद्मासना. या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृति देवै सदा पूजिता. सा मां पातु सरस्वती भगवती. निःशेष जाड्यापहा. सरस्वत्यै नमो नमः. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि. सरस्वती शारदा. मी डॉक्टर दरक सरांना विनंती करते. आमच्या गोड श्लोकाचं छोटंसं कौतुक आपण करणार आहोत. खूप सुंदर डान्स केला श्लोका, तू खूप गोड. कुमारी श्लोका वर्धमान कांक्रिया फॉर एव्हरीवन गाईज. अप्रतिम सादरीकरण. खूप दिवसांपासून या नृत्याची ती तयारी. अहिल्यानगरचं नाव जागतिक स्तरावरती पोहोचवणारं हे एक व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. म्हणून
सर आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या साहेबांच्या विकासामध्ये प्रवासामध्ये सुद्धा आमचे ते परम श्रद्धेय असे गाईड तर म्हणतोच मी, पण इतकं मार्गदर्शन आम्हाला केलं. आज जे तुम्ही सुंदर साहेबांना बघताय त्याच्यामध्ये पोपटरावजी पवारांचंही खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. खूप खूप धन्यवाद पोपटराव. यांचे पिताश्री आहेत, पॅथॉलॉजिस्ट आहेत, नाशिक निवासी आहेत आणि असं उत्तम असं त्यांचं कार्य नाशिकमध्ये चालू आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या दोघांचंही स्वागत करत आहोत. डॉक्टर दरक सर आमच्या सर्व कुटुंबाचे मार्गदर्शक आहेत आणि डॉक्टर दरक सरांनी म्हणजे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेलं प्रावीण्य आपल्याला माहिती आहे, परंतु समाजामध्ये सुद्धा आणि इव्हन देशासाठी सुद्धा त्यांनी केलेलं योगदान मोठं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे. सर इकडे छत्रपती संभाजीनगर इथून आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी माननीय श्री सुभाष बोंद्रे सर आपण अहिल्यानगरमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्याची धुरा माननीय सौ डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम आपल्या सर्वांच्याच लाडक्या आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित असलेल्या स्त्री जन्माचे स्वागत करा मोहिमेच्या अध्यक्षा, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण असं योगदान देणारे आणि DRDO भारत याचं नेतृत्व करणारे, देशाची सेवा करणे शिस्त त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. आणि या सगळ्या बरोबरच ते स्वतः एक सुंदर असे गायक पण आहेत. त्यांचा आवाज आणि त्यांची गायकी सुद्धा सुंदर आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया, स्वागत करूया, स्वागत करूया. मी असतात इंजिनियर आहेत. डॉक्टर सुरेशजी जाजू सर निजामाबाद तिथे कार्यरत आहेत. वैद्यकीय डॉक्टर असून सुद्धा अध्यात्मामध्ये त्यांची मोठी झेप आहे. गुरुपौर्णिमेचा हा सोहळा त्यांनी सुरू केला आणि आजपर्यंत 40 वर्ष अखंडपणे हा सोहळा त्यांनी चालू ठेवलेला आहे. आदरणीय जाजू सर खूप खूप स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. जीवन साधना गौरव पुरस्कार, पत्रकारितेतील ऋषितुल्य तपस्वी, विकास पत्रकारितेतील प्रणेते, स्वातंत्र्य सैनिक, समाज प्रबोधक आणि मूल्यनिष्ठ विचारवंत असे आमचे आजोबा, आमचे सर्वांचे लाडके आजोबा माननीय श्री नागनाथजी फटाले यांच्या 90 सोहळ्यानिमित्त सादर कृतज्ञ अभिवादन. लेखणी जेव्हा सत्याशी एकरूप होते तेव्हा ती केवळ इतिहास लिहित नाही तर ती भविष्याचीही दिशा दाखवते. या वचनाचा प्रत्यय आपल्या संपूर्ण जीवन प्रवासातून आम्हाला आमच्या आजोबांच्या जीवन प्रवासातून मिळतो. 90 वर्षांच्या प्रदीर्घ, समृद्ध आणि प्रेरणादायी जीवन यात्रेत आपण सत्य, विवेक, प्रामाणिकपणा, समाजहित आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची अखंड आराधना केली. आपल्या व्यक्तिमत्वात निर्भीडकारितेची प्रखरता, शिक्षकाची ज्ञानतृष्णा, समाज सुधारकाची संवेदनशीलता, स्वातंत्र्य सैनिकाची राष्ट्रभक्ती आणि विचारवंतांची दूरदृष्टी यांचा विलक्षण संगम आम्हाला अनुभवायला मिळतो. पत्रकारिता ही केवळ वृत्तांकनाची प्रक्रिया नसून समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हे आपण आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून सिद्ध करून दाखवले. मराठवाड्याच्या विकासाचा इतिहास, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुष्काळाचे वास्तव्य, जलसंवर्धन, कृषी परिवर्तन, ग्रामीण विकास, पर्यावरण, सामाजिक न्याय, ग्राहक संरक्षण, कामगारांचे प्रश्न आणि लोकशिक्षण यांना आपण आपल्या लेखणीतून प्रभावी अभिव्यक्ती दिली. शिक्षक म्हणून सुरू झालेला आपला प्रवास हा पत्रकार, संपादक, विकास पत्रकारितेचे अभ्यासक, विद्यापीठीय प्राध्यापक, लेखक, समाज प्रबोधक, जन चळवळींचे प्रेरणास्थान असा सतत विस्तारत गेला.
मराठवाडा, टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक सकाळ अशा प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून आपल्या लेखणीने लाखो वाचकांच्या विचार विश्वाला आपण नवी दिशा दिली. विकास पत्रिकेचा पाया महाराष्ट्रात भक्कम करण्याचे श्रेय आपल्या दूरदृष्टीला जाते. शासनाच्या योजनाचे मूल्यमापन, ग्रामीण प्रश्नाचा सखोल चिकित्सा, कृषी क्षेत्रातील बदल, पर्यावरण संवर्धन आणि लोकजीवनाशी निगडीत प्रश्नांवर केलेले संशोधन पर्यलेखन आजही अभ्यासनासाठी आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरते. सीमा सत्याग्रहातील सहभाग, तुरुंगवास, ग्राहक चळवळ, श्रमिक संघटनाची उभारणी, ग्रंथालय चळवळ, पत्रकार संघटनांचेही नेतृत्व, पत्रकारितेचे शिक्षण, ग्रंथ लेखन आणि सामाजिक संस्थांमधील विधायक कार्य या सर्व क्षेत्रात आपण एक निस्वार्थतेचा, एक सेवेचा आदर्श निर्माण केला. आपल्या प्रदीर्घ कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाच्या विकास पत्रकारिता पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी झालेला आहे. परंतु आपल्या व्यक्तिमत्वाचे खरे वैभव पुरस्कारांमध्ये नसून असंख्य माणसांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासात, प्रेरणेत आणि आदरात आहे, जे आज आपण आजच्या संमेलनांमध्ये बघत आहोत. आज आपल्या 90 सोहळ्यांच्या मंगल प्रसंगी आपल्या ज्ञान तपश्चर्येला, मूल्यनिष्ठ जीवनाला, समाजभिमुख पत्रकारितेला आणि राष्ट्र सेवेच्या अविरत योगदानाला आम्ही कृतज्ञतापूर्वक वंदन करीत आहोत. आपली लेखणी पुढील पिढ्यांसाठी सदैव दीपस्तंभ राहील. आपल्या विचारांचा प्रकाश समाजाला नवी दिशा नेहमीच देत राहील अशी आम्हाला खात्री आहे. आपणास उत्तम आरोग्य, आनंद, दीर्घ आयुष्य लाभो आणि आपले आशीर्वाद आम्हा सर्वांवर सदैव राहोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आपल्या कर्तृत्वाला शतशः प्रणाम. आपल्या सर्वांचेच लाडके आजोबा माननीय श्री नागनाथजी फटाले यांचा यांनी त्यांना जीवन साधना गौरव पुरस्कार वितरित करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या सर्वांसाठीच गुरुस्थानी असलेले हे दोनही मणी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, खूप मौल्यवान आहेत. खूप 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 धन्यवाद. यानंतर अण्णाच्या जीवनाचं वर्णन करून गौरवपत्र, मानपत्र लिहिणं सोपं काम नाही. त्याच्यातील प्रत्येक शब्द आम्ही दोघं ऐकत होतो, सगळेच ऐकत होते. पण आम्हाला दोघाला, यांना पत्रकार म्हणून आणि मी सोबत राहिलेलो म्हणून, अक्षरशः पूर्ण आयुष्याचं चित्रण त्या मानपत्रामध्ये सुधाताईंनी फार फार सुंदर केलं. मी त्यांच्या या लिखाणाचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन. सौ सिंधू नागनाथ फटाळे, एक समाज शिल्पकार, एक कुटुंब वत्सला, एक प्रेमाची झरा, एक वात्सल्याची मूर्ती म्हणजे आमची आई. आई हा शब्द उच्चारताच मायेचा, वात्सल्याचा, त्यागाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा साक्षात सागर डोळ्यांसमोर उभा राहतो. आमच्यासाठी आई म्हणजे अमृताची अविरत वाहणारी गंगा आहे आणि तिच्या नावाप्रमाणेच ती वात्सल्याची अथांग सिंधू आहे. गेली 83 वर्षे ही दिव्यत्वाची अखंड ज्योत अविरत तेवत आहे. जीवनातील कित्येक वादळे, संकटे आणि कठीण प्रसंग आले तरी तिची श्रद्धा, धैर्य आणि आत्मविश्वास कधीही डगमगला नाही. तिच्या प्रेरणेने आम्हाला जगण्याचे बळ, संस्काराची श्रीमती आणि प्रेमाची खरी ओळख मिळाली. आज तिच्या या अमूल्य जीवन कार्याप्रती, अथांग ममतेप्रती आणि सेवाभावाप्रती आम्ही अत्यंत कृतज्ञतेने हा मातृशक्ती सन्मान पुरस्कार तिच्या चरणी अर्पण करीत आहोत.
मातृमूर्तीच्या या अमृतमय जीवन प्रवासास कृतज्ञ अभिवादन करीत आहोत. आई, तुझे ऋण शब्दात व्यक्त होणे अशक्य आहे. तुझ्या चरणी आमचे विनम्र अभिवादन आहे. परमेश्वरा, आमच्या या वात्सल्य सिंधू आईला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, अखंड आनंद दे, हीच आमची प्रार्थना आहे. धन्यवाद. ही म्हणजे ईश्वराची माया. कष्ट उपसून स्वतः नेहमी मुलांवर माननीय सौ सिंधूजी नागनाथ पटाले यांना मातृशक्ती सन्मान पुरस्कार मैत्रीण पण आहेत, खूपच उच्च शिक्षित आहेत, पुण्यामध्ये राहतात. आमच्या अनुष्काच्या म्हणजे आमच्या सुनबाईंच्या ह्या मातोश्री आहेत आणि त्या कविता पण करतात. आता सुंदर अशी कविता त्यांनी आजोबांच्या आजींवर केलेली आहे. त्या लेखिका पण आहेत आणि त्या सुंदर असं गाणं सुद्धा म्हणतात. त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजूयात आणि मी त्यांना विनंती करते की कृपया आईंना हा पुरस्कार आपण प्रदान करावा. तुझ्या कष्टाचे आणि संस्काराचे ऋण आम्ही फेडू शकत नाही कधीही कोण. सुखात ठेवो देव तुला हीच एक आस. तुझ्या चेहऱ्यावर असावा आनंदाचा घास. दीर्घायुष्य लाभो तुला उत्तम राहो आरोग्य. दीर्घायुष्य लाभो तुला उत्तम राहो आरोग्य. पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या दोघांचेही अभिनंदन करायचे आहे. नवतीच्या सोहळा आणि सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त करण्यात आलेल्या या पुरस्काराच्या वितरणाबद्दल आपल्या दोघांचे खूप खूप अभिनंदन, खूप कौतुक. या ठिकाणी आदरणीय नागनाथ यांना पटाले तसेच आदरणीय सौभाग्यवती सिंधुताई पटाले यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मित्र आणि दिव्य मराठीचे राज्य आवृत्ती प्रमुख आदरणीय सुभाष सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, चे मित्र श्रीयुत डॉक्टर प्रकाशजी कांकरिया तसेच सौभाग्यवती सुधाताई कांकरिया, संपूर्ण कांकरिया आणि सायबन परिवार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः अण्णांना आईंना सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या शुभेच्छा देताना त्यांची 100री या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने व्हावी अशा प्रथमतः शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या ठिकाणी अण्णांचं सगळं जीवनचरित्र संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचं एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व, कुठल्या क्षेत्राला त्यांनी टच केलेला नाही असा एकही विषय नाही. ज्याही समस्या आज आहेत या समस्येवर त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली जी लेखणी चालवली ती अतिशय कौतुकास्पद असते. आणि आजही मी समोर आम्ही बसलेला असतानाही आज त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते हास्य त्यांच्या जीवनातील आनंद आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करीत आहे. खरं म्हणजे आज दिवसेंदिवस पाश्चिमात्य जगाचं अनुकरण आपण सर्वजण करत आहोत आणि यातूनच कुटुंब व्यवस्था आज राहते का नाही याच्यावर आपल्या सर्वांच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये समाजासमोर एक नवा विचार देण्याचा कार्यक्रम म्हणजे आजचा कार्यक्रम असं मी म्हणतो. कारण आज या ठिकाणी चौथ्या पिढीला तो विचार जाणं म्हणजे एक जनरेशन स्वीकारत नाही, आज चौथ्या पिढीपर्यंत तोच विचार संगीताचा असेल, साहित्याचा असेल, त्याचबरोबर लेखनाचा असेल, संस्काराचा असेल, या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे महावीर आपण पुढे चालू ठेवलं. कारण आजी आजोबाकडून येतं पण आई वडिलांकडून मुलांपर्यंत गेलं तर ते पुढे जात आणि हाच विचाराचा धागा जो आहे आपण पुढे घेऊन चाललेला आहे. खरं म्हणजे नगरमध्ये सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक सगळ्या चळवळीमध्ये कांकरिया परिवाराचं खूप मोठं योगदान आहे. खरं म्हणजे साहेबांच्या पहिल्या उद्घाटनाच्या दिवसापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे आणि नेहमीच कुठलाही कार्यक्रम असला
की हो म्हणतो. आत्ताही मला इथून आता निघलं की मला रात्री 11 वाजेपर्यंत थेट रायपूरला छत्तीसगडला पोहोचायचं. का उद्या, कारण मी त्या दिवशी आपल्याला सांगितलं नाही का उद्या त्यांच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचं राज्याचं ग्रामविकासाचं प्लॅनिंग कसं असावं म्हणून त्यांचे जिल्हा परिषदेशी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त असे 2 दिवसाची कार्यशाळा ठेवलेली आहे आणि तिथे आपण त्यांना मार्गदर्शन करत असो आणि त्यानुसारच मला जायचं होतं. पण त्या दिवशी डॉक्टरांचा फोन आला, सुधाताईंचा फोन आला की तुम्ही हिवरे बाजार मध्ये आहे. मी म्हणलं आहे, काय नाही तुम्हाला निमंत्रण द्यायला यायचं. म्हणलं व्हॉट्सअपवर पाठवा, एवढं धावपळ करण्याची गरज नाही. म्हणजे आम्हाला हिवरे बाजार मध्ये येऊन द्यायचं. आणि मग ते हिवरे बाजारला आले, मी ते निमंत्रण पाहिलं. पण त्यावेळी मला सरकारने पुणे ते हैदराबाद ते कनेक्ट फ्लाईट रायपूरला होती. पण आता जायचं तर पुन्हा नंतर संध्याकाळी नाहीये. आणि मग मी तिकडे कळवलं का ते विमानाचे तिकीट थोडं कॅन्सल करा, मला थोडा नागपूरमध्ये एक कार्यक्रम आहे तो करून मी सकाळी बरोबर 10 वाजता तुमच्या कार्यक्रमाला येईल. पण ताईंना त्या दिवशी मी काही सांगितलं नाही, कारण आजचा कार्यक्रम, कारण असे कार्यक्रम आज खूप गरजेचे आहेत. आज आपण पाहतो सर्वदूर म्हणजे प्रत्येक आजी आजोबा तर दुर्लक्षित झालेच, पण आई वडिलांनी सुद्धा सगळा संस्काराचा ठेवा मोबाईलच्या माध्यमातून मुलांकडे देऊन टाकला. त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकेल का नाही ही आजचे सोशल मीडिया आणि मोबाईलने मोठ्या प्रश्नाचे चिन्ह निर्माण केलेलं आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत वसुधैव कुटुंबकम का म्हणतो, आता विश्वात्मक देवे का म्हणतो की कुटुंब व्यवस्था टिकली तर संस्कार पुढे पुढे जातात आणि संस्कार टिकले तर कुटुंब टिकतं आणि कुटुंब टिकलं तर राष्ट्र टिकतं. म्हणून आज आपण सर्वदूर जगभर पाहतो की युरोपियन देशांचं अनुकरण आपण जास्त करतो. काही गोष्टी त्यांच्या घेतल्या पाहिजे, जगाच्या पाठीवर जाता येईल आपल्याला. पण आपल्या संस्कृतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र यामध्ये विसरता कामा नये. म्हणून एक प्राचीन परंपरा जी आहे, शेवटी आता आपण पाहतो काल नाशिकला एका रात्री परवा दिवशी 1000 मिलीमीटर पाऊस पडला. ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आता जेव्हा खूप वेळा फिरतो आम्ही, जवळ 14 लाख किलोमीटर प्रवास झाला. महिन्याला माझे 2-3 राज्य होता, दर महिन्याला 3-4 हजार किलोमीटर फिरतोय. एकच होतं, क्रिकेट खेळता खेळता राज्याच्या क्रिकेट संघातून खेळलो आले. पुणे विद्यापीठ 2 वर्ष मी ऑल इंडिया खेळलो. चांगल्या संधी कस्टम एअर इंडिया सारख्या होत्या. पण गावातल्या परिस्थितीकडे आकर्षित झालो, त्या गावात गेलो आणि ते गाव बदलणं ठरवलं. कुठलंही बाकी काही न करता जे कोणी पर्यावरणासाठी काम करत असेल, मुली वाचवण्यासाठी काम करत असेल, स्वच्छतेसाठी काम करत असेल, तिथे जाऊन कॉन्ट्रीब्यूट करायचं. आणि त्याच माध्यमातून आज आपण फिरतो की पाणी आणि पाण्याची समस्या. म्हणून महाराष्ट्राची जी विचारधारा आहे, भारताची जी विचारधारा आहे, तिला आपण सनातन म्हणतो. सनातन म्हणजे वेगळं काही नाही, निसर्गाशी जोडणारी, मानवतेशी जोडणारी आणि राष्ट्राची जोडणारी विचारधारा आहे. खूप वेळा आपण आता पाहतो की भगवान शिव कैलासला जाऊन बसले, भगवान महावीरांचं अधिष्ठान कैलासलाच आहे आणि भगवान गौतम बुद्धाचं अधिष्ठान सुद्धा कैलासला पाहायला मिळतं. तिबेटच्या, कारण मला कैलास मानसरोवर यात्रा करायला मिळाली. सगळ्या भारताच्या नद्यांची यात्रा मी केली, सिंहस्थ कुंभमेळा असो किंवा या प्रक्रियेत. म्हणून ज्या वेळेस सिंधू करार रद्द केल्याची घोषणा आदरणीय पंतप्रधानांनी केली, त्यावेळी पलकून आवाज आला पाकिस्तानकडून, जर सिंधू करार रद्द केला तर आम्ही अणुबॉम्बचा वापर करू. मग सिंधू मध्ये किती मोठी ताकद आहे, कारण सिंधू नदीचं जे पाणी आहे ते 80% लवादानी पाणी पाकिस्तानला दिलंय आणि 20%च भारताला ठेवलं. म्हणून पाणी संपलं तर काय होईल. आणि मग आपण म्हणायला लागलो काय आहे करार वेगळं नाही, सगळ्या आशियाई देशांचं भवितव्य म्हणजे कैलास आणि मानस सरोवर आहे. चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, भूतान आणि नेपाळ. म्हणून चीन जो कुरघोड्या करतोय त्यानं मूळ कारण तिथे आहे, कारण तिथे शिवानी जटेमध्ये गंगा धारण केली होती.
म्हणून गंगा धारण केली म्हणजे त्यावेळेच पौराणिक कथानाचं तंत्रज्ञान याची मान्य केली तर सनातन सनातन म्हणजे आपण काय म्हणतो सनातन म्हणलं का आपण म्हणतो RSS काय अहो काँग्रेसही नव्हतं, डावे नव्हते, उजवे नव्हते, भाजपही नव्हतं, सनातनही नव्हतं. त्यावेळी भारतीय सनातन परंपरा ही मानवतेला जगण्याचा मार्ग दाखवत होती. मग ते आपले लग्न सोहळे असेल, आपली आता काल परवा पंढरपूरची यात्रा पाहिली, आता नाशिकचा शिवस्त कुंभमेळा आला. म्हणून आपली सनातन परंपरा हाच उद्याचा जगाचं भविष्य काळ आहे, लक्षात ठेवा. कारण ही परंपरा ही निसर्गाशी जोडलेली आहे, मानवतेशी जोडलेली आहे. म्हणून सुधाताई आणि डॉक्टर प्रकाशजी कांकरिया सर नेहमी पर्यावरणाचं सतत त्यांना खूप मोठं व्यसन आहे. कोणाला काय काय व्यसन असतं सांगता येत नाही, पण या कुटुंबाचं जे व्यसन आहे ते माणूस उभा करणं, निसर्गाशी जोडणं, साहित्याशी जोडणं, त्याचबरोबर संगीताशी जोडणं, वाचन संस्कृतीशी जोडणं आणि हीच विचारधारा आदरणीय अण्णांच्या माध्यमातून त्या परिवारातून आले आणि या परिवारातून ते चौथ्या पिढीपर्यंत गेले. म्हणून आजच्या या सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने अण्णा आता 90 जात आहेत आणि आई आता 86 पूर्ण करत आहेत. 1000 चंद्राचं दर्शन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कौटुंबिक सोहळ्यात झालं आणि यासाठी मलाही सहभाग केलं. त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा अण्णांना नाईंना 100चा तो सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. खूप खूप धन्यवाद सर. आपले विचार मोलाचे आहेत, आपलं मार्गदर्शन खूप अमूल्य आहे. सर संपूर्ण जगामध्ये फिरून आले. आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार सर सगळं जग फिरून आलेले आहेत आणि जगाचा पर्यावरणाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि आज एक गोड बातमी आपल्याला सांगायची आहे की आजी आजोबांचा लाडका नातू डॉक्टर वर्धमान याची सुद्धा आज जागतिक कीर्तीवर असलेलं नाव मला आज नमूद करायचं आहे की नुकतंच मागच्या महिन्यामध्ये जगाच्या पाठीवर असणारे 50 नेत्रतज्ञ यांची म्हणजे सर्वोच्च असणारे नेत्रतज्ञ यांची यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर वर्धमान यांचं नाव आहे. संपूर्ण जगामध्ये नेत्रतज्ञ जेवढे आहेत हजारो लाखो करोडो त्यामध्ये पहिल्या 50 मध्ये वर्धमानचं नाव आहे. भारतामध्ये फक्त तीन नेत्रतज्ञांची निवड झाली. त्यामध्ये एक दिल्लीचे आहेत, एक बेंगलोरचे आहेत आणि एक वर्धमान आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव डॉक्टर वर्धमान आहे. आणि या 50 मध्ये सर्वात तरुण म्हणजे अजून 42 वर्ष पूर्ण होणं बाकी आहे. आता डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचा 42वा वाढदिवस असेल आणि सर्वात तरुण असणारे जागतिक कीर्ती त्यांनी मिळवलेली आहे आजी आजोबांच्या आशीर्वादामुळे. तर त्यांचंही नक्कीच आपण कौतुक करूया आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. या प्रसंगी मी आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार सर यांना विनंती करेन की आपण एक पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर वर्धमान यांचं कौतुक करावं. आणि खरोखरच म्हणजे नेहमी डॉक्टर प्रकाशजी म्हणत असतात की पुढच्या पिढीमध्ये असणारा हा डॉक्टर वर्धमान हा फक्त आधाही नाही तर तो खूपच मोठे असे सुंदर असं कर्तृत्व नेतृत्व त्यांनी दाखवलेलं आहे. जोरदार टाळ्या आपण वाजवत ठेवूयात आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा डॉक्टर वर्धमान यांना देऊयात. पुढच्या कालावधीत पहिल्या 5 मध्ये येणार असा आशीर्वाद आदरणीय सरांनी दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. विनंती करते आपल्याला पुढे जाण्याची. श्रुतिका डॉक्टर श्रुतिका या रेटिना स्पेशालिस्ट आहेत. त्यांचं पण खूप मोठं योगदान याच्यामध्ये आहे. आपण जोरदार टाळ्याने डॉक्टर श्रुतिका यांचंही कौतुक करूया. आदरणीय मातोश्री म्हणजे श्रुतिकाच्या आजी त्यांना हार घालून त्यांचं कौतुक करत आहे. जोरदार टाळ्या आपण वाजवत ठेवूयात.
खरोखरच म्हणजे एशियन आय हॉस्पिटलनी केलेली ही घोडदौड आणि वाटचाल खूप महत्वाची आहे. एशियन आय हॉस्पिटलला महाराष्ट्रातलं नेत्रदीपक असणारं पहिलं हॉस्पिटल म्हणून सन्मान मिळालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या हस्ते एशियन आय हॉस्पिटलचा सन्मान झालेला आहे आणि या सर्वांना डॉक्टर प्रकाशजी कांकरिया यांचं मोलाचं असं मार्गदर्शन आहे. तर यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. विनंती करते की आजच्या आधी सांगितलेले आहे आणि ते जाऊ इच्छितात. आपल्या सगळ्यांची संमती आहे का? होय, सगळ्यांचं होय आलं. आपण असंच येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. याच्याशिवाय आम्हाला आनंद दिला. मुख्य आम्हाला आनंद दिला, आमच्या सुधाला आनंद दिला, उपस्थित सगळ्या आनंद दिला. यांच्या चरणी वंदन करतो आणि आपण सर्व त्यांचे भक्तगण, ते आपले गुरुवर, तर आपल्या सर्वातर्फे देखील मी वंदन करतो आणि माझे अनुभव सांगतो. जवळपास 60 वर्षापूर्वी माझी आणि अण्णाची भेट झाली. ते पत्रकार होते आणि मी विद्यार्थी म्हणून एक ऍक्टिव्हिस्ट होतो. ऍक्टिव्हिस्ट लोकांना पत्रकार लोक जवळ करतात, त्या पद्धतीनं मी त्यांच्या जवळ गेलो. त्या काळात मी यांना जवळून बघितलं आणि जसं सुधाताईंनी सांगितलं की मोठं दारिद्र्य. त्या काळचे पगार काय असायचे? 125 रुपये, 100 रुपये पगार असायचे, 150 रुपये जास्तीत जास्त. त्या काळामध्ये त्या मानपत्रामध्ये ठेवलेल्या सर्व गुणांसह काम करणं, विवेक, इमानदारी, देशाचं भवितव्य आणि हे सगळं हे किती कठीण होतं. पण अण्णा इतकं गरिबी असताना देखील अत्यंत पॉप्युलर होत. म्हणजे त्यांची पत्रकारिता ही सगळ्या ठिकाणी वाखाणल्या जायची, त्यांना सगळ्या ठिकाणी सन्मान मिळायचा. तर मी विचार केला की नाव कमवण्यासाठी श्रीमंती आवश्यक नाही. नाव कमवण्यासाठी आपलं चारित्र्य आणि कार्य हे फार महत्वाचं. तर त्या काळामध्ये मी अण्णाकडून बोध घेतला की चारित्र्य आणि कार्य हे आपलं चांगलं ठेवलं पाहिजे. पैसा हा जीवनामध्ये दुय्यम असतो. त्या काळामध्ये मी बहिणीलाही बघितलं. मी घरी जात येत होतो. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये 4 मुलांचा सांभाळ करणे आणि हसत हसत सगळ्याचं स्वागत करणं, आपल्या घरामधलं काही बाहेर न पोहोचू देणं, हे एक मोठं अवघड काम आहे. पण मला कधीही जाणवलं नाही की वहिनी डिस्टर्ब आहे किंवा हे दोघं संघर्षात आहेत किंवा या दोघांना कधी मी कुणाकडे काही मागताना किंवा हे बघताना बघितलं नाही. मी जवळचा होतो, मला देखील कळायचं नाही तर लोकांना काय करणार. त्यानंतरच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना माझी जी ओळख झाली ती म्हणजे पत्रकारितेची ओळख ही बंधुभावाच्या संबंधामध्ये कन्वर्ट झाली. याला मी भाग्य म्हणतो. मी याला काही कर्म वगैरे म्हणत नाही. कारण की माझी आणि अण्णाची सिकंदराबाद स्टेशनवरून गाडी चुकली. त्या गाडीत आम्ही बसलो असतो तर रात्री आम्ही झोपून प्रवास केला असता, सकाळी उतरलो असतो आणि मी घरी गेलो असतो आणि माझी मैत्री वाढली नसती. पण ती गाडी चुकली आणि आम्ही पॅसेंजर गाडीनं आलो दोघं.
तर ती गाडी सकाळी 7 वाजता पूर्णाला येते आणि 2 वाजता औरंगाबादला येते. 5 तास 7 तास काय करायचं म्हणून मी आणि अण्णा प्रवासामध्ये बोलत बसलो. आणि त्या दिवशी भाग्याने मला जीवनाचं मार्गदर्शन करणारी गुरु दिली. तो भाग्य खरोखर म्हणजे तो दिवस माझा जीवनाचं परिवर्तन करणार ठरला. मी अनेक पदावर गेलो. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या पदावर गेलो, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर गेलो, इंडियन मेडिकल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल युनिव्हर्सिटी याच्यावर गेलो, नंतर IMA वर गेलो, असे अनेक सामाजिक कार्य. पण आपली बुद्धी किती असते, 20-25 पोगंडावस्थात म्हणजे कशी असते, उच्छृंखल असते आणि राग वगैरे खूप येत असतो. त्या काळामध्ये मला अण्णांनी मार्गदर्शन केलं तसं तसं मी वागत गेलो. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या प्रवासामध्ये युनिव्हर्सिटी सारख्या, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली, इथं देखील मला जी मान्यता मिळाली ती फक्त अण्णाच्या मार्गदर्शनातून मिळाली. त्यांचं त्या पुढे गेल्यानंतर त्याच प्रवासामध्ये अण्णांनी माझं गंमत म्हणून भविष्य सांगितलं. तर मी म्हणलं माझ्या भविष्यावर विश्वास नाही. तर ते म्हणले आपण गंमत म्हणून करू, आपल्याला औरंगाबाद पर्यंत काम काय, आपण गंमत म्हणून. माझ्या कागदावर भविष्य लिहिलं आणि मला सांगितल्यानंतर मी आपलं कॅज्युअल होतो. मी म्हणलं ठेवून द्या. मी म्हणलं मी काय करू घेऊन. ते म्हणले जेव्हा गरज पडेल तेव्हा वाचून बघा, आपण ठेवायला काय हरकत. आणि त्याच्यानंतर मी माझं भविष्य वाचल्यानंतर मला वाटलं खरंच हे सत्य असतं का. म्हणून मी अण्णाची 5 वर्ष सतत परीक्षा घेतो. म्हणजे यू विल बी सरप्राइज्ड, अण्णा मला म्हणायचे की तुम्ही FRCS पेक्षा भारी परीक्षा घेऊ लागले. तर मी त्यांच्या समोर असे कुंडली ठेवायचे आणि त्यांना सांगायचं. ते म्हणायचे प्रश्न काय. तर मी म्हणायचो की तुम्हाला भविष्य येतं ना, मग कुंडली बघा आणि आजचा प्रश्न काय असेल तो सांगा, असं म्हणा. पण अण्णा करेक्ट सांगायचं. या सर्व गोष्टींनी माझा विश्वास वाढला, म्हणजे कुंडली शास्त्रावरचा. आणि मग आम्ही ती अकॅडमी स्थापन केली ॲस्ट्रॉलॉजीची. आणि लोक मला म्हणायचे की तुम्ही डॉक्टर असून ॲस्ट्रॉलॉजी. मी म्हणलं मुद्दाम आलो की लोकांना ज्याच्यामध्ये विश्वास नाही त्या गोष्टीमध्ये मला विश्वास आहे. सायन्सचा विद्यार्थी असल्यानंतरही हे सांगण्यासाठी मी मुद्दाम या अकॅडमीमध्ये आलो. असं. आणि नंतर या भविष्यावरच्या अनेक पेपर्स पब्लिश केले अण्णांनी. पाऊस कधी पडणार, पाऊस किती पडणार, पिकं कशी येणार, म्हणजे वेगवेगळे विषय घेऊन त्याचं भविष्य काढून त्याचे पेपर पब्लिश करणं, हा सायंटिफिक अप्रोच मी त्यांच्यामध्ये बघितलं. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मला हे कळलं तर मग मी लोकांना सांगायला लागलो की अण्णा म्हणजे कुणाचा प्रश्न सुटला नाही. आता कोणी आला आणि म्हणायचं माझा प्रश्न सोडा, मी म्हणे सोडू शकत नाही. पण तुम्हाला विश्वास असेल भविष्यामध्ये तर मी अण्णाकडून सोडवायचा प्रयत्न करतो. आणि असं करून अनेकांना घेऊन जायचो मी त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांचे अनेकांचे प्रश्न सुटायचे किंवा दुःख तरी हलकं व्हायचं. जे काय व्हायचं त्या काळामध्ये तसं व्हायचं. आणि त्याच्यामुळं जो प्रचार होता एक दिवस सुरेशची त्यांची भेट झाली. सुरेशला काय प्रचिती आली त्याच्यानंतर ते मग त्याला माहित आहे, पण त्यांनी त्यांना गुरु केलं. आणि त्या दिवसापासून अण्णाला आम्ही सगळ्यांनी गुरु केलं. सुरेशनी पहिल्यांदा केलं आणि नंतर मी. या दरम्यान काय झालं की अण्णांनी मला भावाचं स्थान दिलं. हे मला कळलं नाही. अण्णा सोलापूरला लिंगशेट्टी परिवाराकडे शिक्षणासाठी होते. जेव्हा घरी परिस्थिती ठीक नव्हती लहानपणी त्यावेळेला BA होऊन MA केलं.
करेपर्यंत ते लिंक शेट्टी परिवाराकडे होते. तर आम्ही एकदा प्रवासाला निघालो सोलापूरच्या बसने. अण्णाही त्या बसमध्ये होते. मला म्हणले तुम्ही कुठे उतरणार? तर मी म्हणलं माझं काही ठरलेलं नाही. ते म्हणले माझ्या घरी उतरताल. मी म्हणलं तुमचं घर आहे का सोलापूरला? तर ते म्हणले हो, माझ्या मित्राचं घर म्हणजे मी माझं घर म्हणतो, मी तिथंच मोठा झालेलो आहे, तुम्हाला चालेल का? मी म्हणलं चालेल, मला काय हरकत. आम्ही गेलो तर आई दाराशी बसलेली होती. अगदी त्या काळातल्या स्त्रिया काय मोठ्या मनाच्या असायच्या. त्यांनी स्वागत तर केलं, पण त्यांना प्रश्न होता हे कोण आहे म्हणून. त्यांनी विचारलं अण्णाला की हा कोण? अण्णा म्हणले त्यांचे 3 मित्र होते ते त्या काळामध्ये, शहा, लिंगशेट्टी आणि अण्णा, हे 3 बालमित्र आहेत. तर अण्णा त्यांना म्हणले आईला की आम्ही 3 इथं होतो, हा 4था औरंगाबादला सापडला. आणि त्या दिवशी मला क्लिक झालं की अण्णाने मला काय स्थान दिलं. आणि मी भाऊ म्हणलं, भावासारखं राहू लागलो. आणि घरामध्ये सर्वजण अण्णाला आमच्या घरामध्ये श्रेष्ठ म्हणून समजायला लागले. तसा काळ गेल्यानंतर मी गुरु केलं. ही स्टेज सगळी सांगण्याचं कारण काय की जीवनामध्ये जसं जसं परिवर्तन येईल तसं तसं आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आपण मी मित्र होतो आणि मी मित्रच राहील, मला गुरु काय करायचं असं नाही का. जीवनामध्ये हे सगळं आपण शिकत राहिलो. मी अनेक गोष्टी यांच्याकडून शिकलो. त्यांनी एकदा मला सांगितलं की बुद्धीमध्ये मनामध्ये क्रोध आणि बुद्धी एकाच ठिकाणी राहतात, पण जागा एकच असल्यामुळं एका वेळेला क्रोध राहत आणि दुसऱ्या वेळेला बुद्धी राहत. हा, 1 मिनिट फक्त हात तुम्ही खाली ठेवलं तरी चालेल. सरळ उभा राहा फक्त इकडचे घ्या हातात. हा करेक्ट. भगवद्गीतेचं अनावरण आजच्या या सोहळ्यामध्ये आपण करत आहोत. या अनावरणाने आपण या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या सोहळ्याच्या सुरुवातीसाठी. यानंतर आणि घाईने येण्याची विनंती करते. सर्वांनी टाळ्या थांबू द्यायच्या नाहीयेत. जीवन प्रवास या डॉक्युमेंटरीचं अनावरण आणि प्रकाशन श्री शैलेंद्रजी गाडे यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या वाजवत ठेवायच्या. या डॉक्युमेंटरीची निर्मिती केली आहे इंजिनियर श्री स्वागतजी फटाले आणि अर्थतज्ञ सौ प्रियांका आहे. मुलाखतीचा शीर्षक आहे संवाद मनाचे. या मुलाखतीचे व्हिडिओची जी CD आहे त्याचं अनावरण आणि प्रकाशन आपण करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मंडळी. त्याचबरोबर ही जी मुलाखत आहे अत्यंत अभ्यासपूर्ण अशी ही मुलाखत आहे. यासाठी मी विनंती करते की मोगल सरांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. मी आदरणीय बोंद्रे सरांना विनंती करते की आपल्या हस्ते आपण आदरणीय मोगल सरांचा सन्मान करायचा आहे. सत्ता कारण असं सुंदर असं हे चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून ते विविध समाज हिताचे मुलाखतीचे प्रोग्राम करत असतात. मोगल सरांचं अभिनंदन. मंडळी टाळ्या थांबू देऊ नका. या व्हिडिओसाठी श्री सम्राट आणि सौ अनुष्का यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आमच्या फॅमिलीचा हा व्हिडिओ हम साथ साथ है नामक शीर्षक असलेला त्याचं नुकतंच अनावरण झालं आहे. यानंतर मान्यवरांचे आभार. आणि डिझाईन केली आहे कुमारी प्रिया सोनटक्के यांनी. मी डॉक्टर गणेशजी फटाले आणि प्रिया सोनटक्के यांनी यावं अशी विनंती करते. आणि प्रशांत फटाले यांनी हा मुखपृष्ठाचा फोटो काढलेला आहे. यासाठी त्यांनाही विनंती करते की त्यांनीही वरती यायचं आहे. अच्छा, या सीमाताई आलेल्या आहेत, त्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि श्री अभयजी दांडगे सर आलेले आहेत, पत्रकार आहेत, महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आदरणीय अभयजी यांच्या हस्ते हे प्रकाशन होईल. याचा फोटो प्रशांत फटालेंनी काढलेला आहे आणि त्याची डिझाईन प्रिया सोनटक्के यांनी केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया.
विनंती करते अभयजी यांना की आपण माननीय अभयजी यांना विनंती करत आहोत की आपण कृपया ई बुक मुखपृष्ठाचे अनावरण आणि प्रकाशन करावे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत ठेवायच्या आहे. महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष श्री अभयजी पत्रकार यांचा सन्मान करण्याची विनंती. डॉक्टर प्रकाश फोटो हा ऑटोमॅटिक क्लिक होतो आणि याची ही विज्ञानाची ही किमया आहे. जोरदार टाळ्या आपण वाजत ठेवूया आणि सेल्फी पॉइंटचा आनंद घेऊया. मध्ये या. हा या या धन्यवाद. आणि तुम्ही बाजूला या. आनंद झालेला आहे. थोडंसं पुढे. आणि हा करेक्ट. भविष्यातील असा हा सेल्फी पॉइंट हा साईबन मध्ये डोकं थोडंसं पुढे. हा साईबन हे पडीक जमिनीला तो प्रवास व्हायचा. अटाले सर, आता आपण पाहिला हा जो सोहळा पाहिला, अटाले सर फक्त कुटुंबाचेच मार्गदर्शक नाही तर अनेक जण घडले. त्याच्यात मी एक त्याचा फार मोठा लाभार्थी. आमच्या तिथं मी नोकरीला सुरुवात केली ते छोटे आणि माझी पहिलीच नोकरी होती. सरांनी सांगितलं की मला तुम्ही नोकरी करत असताना कसं राहिलं पाहिजे, कारण ते ऑफिस सकाळी मीच उघडायचो आणि जाताना मीच बंद करायचो. माझा अर्निंग अँड लर्निंग होतो. मी ते नोकरी करत होतो, शिकत पण होतो. पण पटाले सर आणि महाजन सर, पटाले सर काम झाल्यानंतर आम्हाला घेऊन बसायचे की, आणि ते बारकाईने त्यांचं काम तर करायचे आणि त्यावेळेस मी ऑब्झर्व करायचं. त्यांच्याकडे आदरणीय गोविंदभाई श्रॉफ सर, विजेंद्र काबरा साहेब, आमदार बसे बंधू, सगळे मराठवाड्यातले खासदार, आमदार, मोठे शिक्षण संस्था चालक, मोठ्या कारखान्याचे चेअरमन, मोठी दिग्गज मंडळी सरांचं मार्गदर्शन घ्यायला यायचे. तेव्हाचा सकाळ छापायचा पुण्याला आणि वितरित व्हायचा औरंगाबादला. त्यावेळेस औरंगाबाद, आता संभाजीनगर. पण ते आम्ही ऑब्झर्व करून पाहत होतो की सर तर पत्रकार आहेत, परत सरांकडे एवढी दिग्गज मंडळी सरांकडे येते. आणि सरांचा एक स्वभाव असा होता की सर नेहमी इतके काही मार्गदर्शन करायचे आणि सोबत बऱ्याच कार्यक्रमाला ते सोबत, कारण ते खूप त्यांनी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात त्यांचे व्याख्यान असायचे. अनेक पत्रकार, अनेक संपादक, अनेक मोठमोठे अधिकारी सरांच्या मार्गदर्शन घडलेले आहेत. तर एकदा त्यांनी ते मला म्हणले चला इथे एक एक्सपो होता आणि त्या एक्सपो मध्ये रिबेका मार्क आल्या होत्या. एनरॉन प्रकल्प तुम्हाला माहित असेल आता जुन्या मंडळीला, एनरॉन प्रकल्पाच्या रिबेका मार्क तिथे मुख्यमंत्री ते सगळे होते आणि व्हीआयपीच्या यादीमध्ये तिथे सरांना पत्रकाराची जागा असायची. तिथं त्यांनी मलाही सोबत नेलं त्या कार्यक्रमात. आणि ते रिबेका मार्क भाषण करायला उठल्या तितक्यात एच.एम. देसरडा सर ते लगेच त्या स्टेजवर गेले. तिथे मुख्यमंत्री ते सगळे आणि त्यांनी निषेध म्हणू लागले आणि मग ते कोणालाच ऐकत नव्हते. पण फटाले सर तिथे गेले आणि त्यांनी देसरडा सरांना धरून थोडं बाहेर नेलं आणि तो कार्यक्रम सुरळीत पार झाला. सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, कारण ते एस.एम. देसरडा सरही मोठं नाव आहे, तेही खूप दिग्गज नाव आहे, प्राध्यापक आहेत, अर्थतज्ञ आहेत, परंतु ते त्यावेळी त्यांनी फक्त सरांचंच ऐकलं. सांगायचं तात्पर्य हे जे प्रसंग होते अनेक पाहिले आम्ही. आणि आत्ताचा जो सोहळा आपण पाहतो की मला तर असं, मी इतकं बारकाईने सगळं पाहत होतो. एक महाराष्ट्राचे एक थोर कवयित्री विमल लिमये यांची एक कविता, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसते नाती. त्या घरट्यातून पिलू उडावे, त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर पत्ती. आता इथं सम्राट नाही आणि मी दोन नाव कायमस्वरूपी ऐकले मॅडम, एक वर्धमान आणि एक सम्राट. आमच्याकडे तो काळा फोन होता, महाजन सरांना माहित आहे. महाजन सर आणि पटाव सरांच्या मध्ये तिथे एक काळा फोन असायचा. सर फोन लावायचे, सम्राट जेवण झालं का, सम्राट मस्ती करू नको, वर्धमान काय करतो. कारण हे बहुतेक 97-98च्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी छोटे असाल आणि सरांचा फोन असायचा. सर बोलल्यानंतर हे वर्धमान आणि सम्राट हे शांत व्हायचं. आता आपण पाहिलं सम्राटजी अमेरिकेत, परंतु त्यांनी काहीतरी कॅसेट, काय नाव आहे त्याच्यात, हम साथ साथ है.
आता सम्राट जे आहेत अमेरिकेत, परंतु ते कुठच्या कार्यक्रमाला मिस करत असतील आणि त्यांनी ते हम साथ साथ आहे त्याने ते एक काही त्याचं अनावरण झालं. पण ती कविता कवित्री म्हणते की उंबरठ्यावर आकांक्षाचे पंख असावे. सम्राटला पंख आकांक्षाचे आहेत, सम्राट अमेरिकेत आहेत. आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर बघ. आकांक्षाचे पंख आहेत, अमेरिकेत आहे, मोठ्या पदावर काम करतो, परंतु आपल्या आजोबाचा इतका सोहळा होतो आणि त्या कार्यक्रमाला सम्राट अमेरिकेतून काहीतरी लिहितो आणि त्याचं इतकं लक्ष असतं. आता आपण पाहिलं, आता सम्राटजींच्या आता पण त्यांचे सासरे, त्यांचे सासू, सगळ्यांचं सगळ्या बहीणबाईचं प्रेम, सासऱ्यांचं प्रेम, सगळे जावाई या ठिकाणी असा मला वाटतं आता पोपटराव पवार साहेब जे म्हणाले असं चित्र आता दिसत नाही. हा मला असं वाटतं की तो हम साथ साथ आहे तो पिक्चर जो असेल तर हा खरा हम साथ साथ पिक्चर होऊ शकतो. कारण इतकं हा जो कार्यक्रम आहे हा आदरणीय नागनाथ फटाले सरांचा जो कार्यक्रम असला हा कार्यक्रम अनेक जणांना प्रेरणादायक आहे. अनेक जणांसाठी हा आय ओपनर आहे. मला वाटतं असे कार्यक्रम जर लाईव्ह झाले तर अनेक घरं खूप चांगला याची प्रेरणा घेतील, याच्यातून खूप चांगली मोठी उभं राहतील. आदरणीय फटाले सरांचा इतका चांगला सोहळा हा सगळ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगला उजेड देणारा असा हा सोहळा आहे. या अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आदरणीय डॉक्टर सुधा कांकरे मॅडम, कांकरिया सर, वर्धमानजी, डॉक्टर फटाले, हेमंत फटाले सर, डॉक्टर प्रीती फटाले मॅडम, कारण दरक सरांचंही मी नाव नेहमी ऐकलं. सर दरक सरांचा आपला नेहमी संवाद व्हायचा. ही जी नावं आहेत ही नावं मी त्यावेळी अनेक ऐकली आणि मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे काही थोडंफार परिवर्तन झालं असेल की ते आदरणीय फटाले सरांच्या आशीर्वादामुळे. निश्चितपणे माझ्यासारखी खेड्यापाड्यातून आलेली मुलं सरांच्या मार्गदर्शनामुळे जीवनामध्ये खूप उभारी होऊ शकली, मोठं होऊ शकली. सर आपला ह्या ठिकाणी मला असं वाटतं की 9वी सोहळा आहे. परत एकदा मला 100व्या सोहळ्याला मॅडमनी बोलावं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय नागनाथ फटाले सर, आदरणीय माई सिंधू फटाले मॅडम यांचं पुढे आयुष्य अतिशय सुखाचं, समाधानाचं आणि दीर्घ आयुष्याचं जावं अशी ईश्वरचरणी मी नम्र प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. अत्यंत मोलाचं असं एक संचित आदरणीय सरांनी आपल्याला दिलेलं आहे. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, या घरातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकाशाचे पंख असावेत पण उंबरठ्यावर भक्ती. असं हे कुटुंब निर्माण करणारे आदरणीय आई आणि अण्णा यांनी एवढा मोठा परिवार निर्माण केलेला आहे. खरोखरच त्यांना किती वंदन केलं तरी कमी आहे. आणि आमच्याच परिवारातले असणारे संभाजीनगरचे आदरणीय सीए तोतला सरांना विनंती आहे की आपण यावं आणि डॉक्टर प्रकाशजी कांकरिया यांच्या हस्ते आपला सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय सर्वांना माझा खूप खूप आशीर्वाद. सगळ्यांचं जीवन सुखा समाधानाचं समृद्धीचं जावं हीच इच्छा प्रार्थना. धन्यवाद, थँक्यू. आणि आता आशीर्वचन गुरुवर्य श्री अण्णाजी नागनाथजी फटाले सर. नाही सवय आहे, माणूस सवयीचा गुलाम आहे. हा कार्यक्रम बघितल्यानंतर माझ्या जागी कोणी असलं तरी भारावून जाईल. कुटुंबाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल, पण आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण जमलेले आहात ते माझ्या कुटुंबाचेच आहात, कुटुंबातीलच आहात. हा कार्यक्रम आपुलकीचा असतो, स्नेहाचा असतो. आज हा कार्यक्रम नगरला झाला, पण याच्या आधी बासरला झाला, परभणीला झाला, नांदेडला झाला, औरंगाबादला झाला. मी यादी वाढवत नाही. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी कोणीतरी पुढे येतो आणि सांगतो की तो कार्यक्रम आमच्याकडे घ्यावा. सुधाचा आग्रह होता की हा कार्यक्रम तर ठीक आहे, स्नेह मेळावा, आपुलकीचा मेळावा, पण तुम्ही 90 वर्षात गेलात, आपल्या घराण्यात 90 वर्षाचे कोणी झाले नाहीत, तुम्ही पहिले.
आणि 1000 वेळेला पौर्णिमेचा चंद्र बघणारे त्यांच्या मातोश्री म्हणजे माझी धर्मांगिनी पत्नी. आता दोघंच एकत्र आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे, तुम्ही नगरलाच घ्या. मी विचार केला की नगरला यांचं हे सहस्र दर्शन 1000 वेळा चंद्र यांनी बघितलं कशा करता. पण विचार केला की यांचा जन्म पौर्णिमेला झाला, माझाही जन्म पौर्णिमेला झाला. अरे वा 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 म्हटलं, काय हरकत नाही. जुळतं बरं नारी. 68 वर्ष आमचा संस्कार, 68 वर्ष एकदाही मी हात वर केला नाही, एकदाही आमच्या दोघांमध्ये मतभेद झालं नाही. मी फार वेगळ्या विचाराचा माणूस होतो. सकाळी 10ला बाहेर पडलो म्हणजे मी पत्रकार आहे का कार्यकर्ता आहे का समाजिक शिक्षक आहे काय कोणाला माहिती. सकाळी 10ला बाहेर पडणारा रात्री 12-1 वाजता येत असे. मग संसार कसा झाला. भांडे ह्याच घासायच्या, कपडे ह्याच धुवायच्या, झाडलोट ह्याच करायच्या, स्वयंपाक ह्याच करायच्या, नोकरी ह्याच करायच्या, मुलांना ह्याच वाढवायच्या, मुलांवर संस्कार चांगले ह्याच करायचे. मला क्रेडिट देऊ नका. 68 वर्षात एकदाही मतभेद नाही, एकदाही भांडण नाही, एकदाही कुठल्या प्रमाणे नाराजी नाही. मी म्हणतो आम्ही जर काय तुमच्या समोर आदर्श ठेवला तर हाच आदर्श ठेवला बघा. एकमेकाचे दोष सहन करणे, एकमेकाचे दोष सहन करणे हा वैवाहिक जीवनाचा पाय. मी ज्या ज्या वेळेला माझ्या नातूचे नातीचे मुलांचे लग्न झाले तर एक उदाहरण देत असतो गमतीनं. तुमची परवानगी असेल तर सांगतो. सांगू का. मी एक टीव्हीवर चॅनल बघितलं होतं. 2 जण असतात, एक तरुण एक तरुणी, त्यांचं प्रेम असतं, एकमेकाला जीव देत असतात, 24 तासामध्ये वेगळे राहणे असं त्यांची वृत्ती असते. अरे प्रेमविवाह होतो, दोघांच्या कुटुंबाची मान्यता असते, लग्न होतो, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी काय होतं. प्रेम आहे बरं का एकमेकावर, तावून सुलाखून एकमेकावर प्रेम आहे, जीव द्यायला तयार आहेत. काय द्यायला तयार आहेत. जीव द्यायला तयार आहेत. परंतु तो नवरा येतो, आंघोळ करून येतो आणि ते टावेल त्या पलंगावर टाकतो. चारित्र्य वेगळं, प्रेम वेगळं, स्वभाव वेगळा, सगळं चांगलं, पण सवय तर ती इतकी रागवते, भांडते आणि घटस्फोट होतो ना. आंघोळ करून आल्यानंतर टावेल पलंगावर टाकलं ओलं, याच्यातून घटस्फोट. म्हणजे सवय सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. आणि आमचं कुठेही काही झालं नाही बरं का. आजच्या कार्यक्रमातून तुम्ही काय घेऊन जावं असं जर कोणी मला विचारते, मी सांगेन की कुटुंब टिकवायचं असेल तर एकमेकाला सहन करा. सगळं जुळतं असं नाही हो. देवानं एकासारखं 1000 माणसांना बनवलेलं नाही. प्रत्येकाचे चारित्र्य वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं शारीरिक ठेवण वेगळं. कोणाला जातीचा अभिमान, कोणाला धर्माचा अभिमान. माझे जावई डॉक्टर प्रकाश तर जैन आहेत, मित्र हिंदू, कट्टर हिंदू, ते जैन आहेत. मी लहानपणापासून स्वामी समर्थांना मानतो, त्यांचं कुटुंब तर साईबाबाला मानतात. तुम्हाला सांगतो, साईबाबाच्या चरणी त्यांना ठेवण्यात आले. त्यांचे वडील जे होते ते साईबाबा संस्थानचे प्रमुख होते. म्हणजे असा त्यांचा जन्म. तर साईबाबाचा संदेश काय. श्रद्धा. काय संदेश आहे. श्रद्धा आणि सबुरी. ज्याच्या जीवनात श्रद्धा आहे, ज्याच्या जीवनात सबुरी आहे, ते आमचे स्वामी महाराज काय म्हणतात. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे दोन्ही गुरुतत्व, हे खरं गुरुतत्व. दोन वेगळे दिसतात. हे साईबाबा, मी स्वामी समर्थवाला,
या दोन्ही गुरुत्व त्याचं एकच सांगणं आहे, श्रद्धा रखो सबुरी रखो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं ईश्वर सांगतो आणि असं कुटुंब घडतं. आजच्या कार्यक्रमातून तुम्ही हाच बोध घेऊन जावा की श्रद्धा बाळगा, कोणती गोष्ट लगेच लगे होईल असं म्हणू नका, सबुरी बाळगा, घाबरू नका, ईश्वर तिथं आहे, तो तुम्हाला सांभाळून घेतो. आपलं कर्मच आपल्याला पुण्य देतं, आपलं कर्मच आपल्याला पाप देत. म्हणून मी जात बाळगत नाही, नुसतं धर्म नव्हे. माझा एक नातू त्याची ब्राह्मण समाजाशी लग्न झालं, दुसरं एक नातू ते तुंगीनवार समाजाशी झालं, माझा एक नातू मी भावसार ते नामदेव शिंपी समाजाचं झालं. माझा एक अजून आहे आमचं यश, प्रशांत आणि अरुणाचे चिरंजीव, ते गोळा फेक मध्ये फार पुढे होते, डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल पर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये नाव कमवलं. त्याची मला आठवण आहे. आपण सम्राटचं नाव घेतलं, स्वागत घेतलं. आमचं स्वागत जो आहे तो देखील आता उच्च पदस्थ आहे, फार मोठ्या पदावर आहे, स्ट्रॅटेजिक हेड आहे. आता बाकीचं कौतुक नातूला आपला आजोबा केव्हाही करावं वाटतं, मी जास्त खोलत जात नाही. सम्राट तर गुगल मध्ये आहे, एआयच्या स्ट्रॅटेजिक कमिटीमध्ये आहे, बाकीचं त्याचे सांगत नाही. आमच्या वर्धमान तर 50 लोक जवळ निवडले, त्याच्यात महाराष्ट्रातला पहिला, देशातला तिसरा, इतकं मोठं नामांकित आहे. बघा माणसाला काय आवडतं, आपलं जीवन सुखी जावं, आपल्या मुलाबाळांचं सुखून जावं, आपलं नातू नातीचं सुखून जावं, आपल्या व्याह्यांचं सुखून जावं, आपल्या घरात शेजारी राहणाऱ्यांचं सुद्धा सुखी जावं. त्याचं जीवन चांगलं नसलं आपल्याला त्रास होतो. तुम्ही आठवून बघा, कोणाच्या शेजारी जर वाईट माणूस असेल तर काय होतं ते. आपण ज्या गल्लीत राहतो तिथले माणसं चांगले असले तरी आनंद होतो. ज्या शहरात राहतो तिथं चोऱ्या मारा नाही, दंगा टोपे नाहीत, आनंद होतो. ज्या राज्यात राहतो तिथे सगळे चांगल्या लोकांचे असतात, आपल्याला आनंद होतो. ज्या देशात राहतो तिथं चांगलं झालं तरी आपण सुखी राहतो. गोष्ट थेंबावरून निघते, महासागरापर्यंत जाते. तर एक काय संदेश द्यावा, एकच संदेश, माणूस पण जपा, माणूस पण घडवा. कोणाकडे बघताना तो गरीब श्रीमंत जात धर्म अमुक तमुक बघू नका, ते चांगले गुण बघा, त्याला प्रोत्साहन द्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक राहा. एवढंच आहे. आजच्या कार्यक्रमातून तुम्ही हात बोध घ्यावा, श्रद्धा सबुरी, आणि त्याच्या आधारे आपण कोणाला प्यायची गरज ना. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात, आम्हाला आनंद दिला. आता येणाऱ्यामध्ये महाजनचं वेगळ्या पद्धतीने सांगितलं, हायरकी असते कुठल्याही संस्थेमध्ये. ते माझे संपादक होतो, मी बातमीदार, पण ते बघा आले आमचे तोताजी, कुठलीही अडचण आली की धावत जातो, बघा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आर्थिक असं एकमेकाला धरून येतं. ते हैदराबाद वरून आमचे आले बजरंगजी, बघा हैदराबाद राज्य दुसरं हे आहे. अहमदाबाद वरून कोणी आले, इकडून कोणी आले, तिकडून कोणी आले, सगळीकडून आले. सगळ्यांची इच्छा आहे, काही जण येऊ शकले नाहीत, त्यांचे फोन आले. अडचण असते ना. आताही तुम्ही नुसतं ऐकू नका, तुम्ही बोध घ्या. इथं असणाऱ्या सगळ्याला तुला हे सांगणं आहे की चांगलं राहा, चांगलं वागा, माणूस पण जपा. एवढंच माझं म्हणणं आहे. आभार. खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपला आशीर्वादाचा हात असाच आमच्या मस्तकावर राहू द्या. संपूर्ण कुटुंब, गुरु परिवार यांच्या सर्वांच्या डोक्यावर आपल्या आशीर्वादाचा हात कायमस्वरूपी राहू द्या, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. आता बजरंग भाई जे हैदराबादहून आलेले आहेत त्यांना विनंती करते
की डॉक्टर प्रकाशजी कांकरिया यांच्या हस्ते आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्याला आदरणीय अण्णांनी श्रद्धा, सबुरी, कर्मसिद्धांत आणि जीवन जगण्याची कला कशी असावी याचा चिंतनपर असा एक अमृत वर्षाव आपल्यावर केलेला आहे. कर्मसिद्धांत आपल्याला सांगतो की जसं आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळतील आणि याचाच आधार घेऊन मी आदरणीय बोंद्रे सरांचं अभिनंदन करेल की दिव्य मराठीच्या वतीने यंदाच्या वर्षी संपूर्ण भारतामध्ये 75 लाख बिया पेरण्याचं ध्येय ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सायबन परिवाराचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि म्हणूनच आज आपण अण्णांच्या हस्ते जो प्रसाद आपण सर्व परिवारांना देणार आहोत त्याच्यामध्ये भगवद्गीता असणार आहे आणि त्याच्या सोबतच प्रत्येकाला 9 बिया दिल्या जाणार आहेत. त्या अश्वगंधाच्या बिया आहेत. अर्थात दिव्य मराठीचा न्यूजपेपर आहे, त्या न्यूजपेपरच्या कॉर्नरला अशा मोहरी सारख्या, म्हणजे मोहरीचं बी किती छोटं असतं तशा मोहरीच्या आकाराच्या 9 बिया आहेत आणि एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागे त्या बियांचं रोपण कसं करायचं, कुंडीमध्ये कसं लावायचं याची पूर्ण प्रोसिजर त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. तर हे प्रत्येकाला आज अण्णांच्या ते प्रसाद म्हणून प्राप्त होणार आहे. प्रत्येकाने एका कुंडीमध्ये एकच बी लावायचं आहे. ते महिन्याभरामध्ये फुलून वर येतं. अशा 9 कुंड्या आपल्या घरामध्ये लावायच्या आहेत. बी पेरलं की ते उगवतं आणि जे बी पेरलं त्याचंच फूल आणि फळ आपल्याला प्राप्त होतं. आदरणीय अण्णांनी सांगितलं की सद्गुणांच्या बियाची पेरणी करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सद्गुण आणि सुख शांतीचा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. तर सर्वांनी त्याचा प्रसाद मध्ये ह्या बिया सुद्धा आहेत हे मला आवर्जून सांगायचं आहे. असं हे आशीर्वचन आहे आणि आता ज्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचाही आपल्याला कौतुक करणं आवश्यक आहे. आभाराचे भार कशाला नकोच नुसत्या भिंती. मला आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय गैरवून आलेलं आहे. अण्णांचा जो आशीर्वाद आहे, आईंचा जो आशीर्वाद आहे, त्यामुळे आम्हाला ही संधी मला आणि सुधारला आणि आम्हाला या कुटुंबियांना नगरला तेही या सुंदर अशा साईबांमध्ये घेण्याची मिळाली. खरे आभार परमेश्वराचे. आज कुठेही पावसाचा वर्षाव नाही, कुठेही आपल्याला हे नाही, उलट छान सावधी आहे, छान हवा आहे, वारा आहे. त्यामुळे त्या साईबाबाच्या मनापासून आभार की इतका छान कार्यक्रम आरतीपासून जो झाला ते सगळेजण आपण आभार. मुख्य जे आहे म्हणजे आमचे आई अण्णा त्याचे आभार मानत नाही, पण आमचे काकाजी आणि बाई, आई आणि वडील यांच्या जागी ते आहेत आणि नेहमी आशीर्वाद देत असतात. आदरणीय धरक काका आहेत, तेही आमच्या घरचे काकाच आहेत. त्यांचे नेहमी मार्गदर्शन मला खूप वर्षापासून आणि आधार मिळत असतो. तेही आज या प्रकारे पार पडला. आपल्या सर्वांचेच खूप 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 अभिनंदन. आपले सर्वांचेच मार्गदर्शक माननीय श्री नागराजजी फटाले आजोबा आणि माननीय सौ सिंधूजी फटाले आजी यांचा सन्मान, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर प्रकाशजी कांकरिया आणि माननीय डॉक्टर सुधाजी कांकरिया, त्याचबरोबर
माननीय डॉक्टर वर्धमानजी कांक्रिया, त्याचबरोबर माननीय डॉक्टर सौ श्रुतिकाजी कांक्रिया यांचे सर्वांचे सततच आम्हाला मार्गदर्शन लाभत असते आणि आमच्या सर्वांतर्फेच हा एक छोटासा सत्कार, आमच्या मनातील कृतज्ञतेची भावना आपण सर्वांनी स्वीकारावी अशी आमची विनंती आहे. हा सत्कार साई सूर्य नेत्र सेवा परिवाराच्या वतीने केला जातोय. आमच्या सर्व मार्गदर्शकांसाठी, आम्हाला सतत रस्ता दाखवण्यासाठी, योग्य मार्गाने आमची वाटचाल चालू ठेवण्यासाठी खूप खूप धन्यवाद आपणा सर्वांचे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा अभंग लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.